जिल्ह्याला निधी न मिळाल्याच्या रागातून आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पुराम यांनी मंत्री गोगावलेंची वाट अडवत त्यांना जाब विचारला। गोंदिया जिल्ह्याला रोजगार हमी योजना किंवा फलोत्पादन योजनेतून निधी देण्यात न आल्याचा राग अग्रवाल यांना अनावर झाला आणि त्यांनी गोगावलेंना रस्त्यात अडवून त्यांना जाब विचारला। यावेळी विधान भवनातील वातावरण काही काळ तणावाचं पूरे पैसे ले हम PR दिलाएंगे सामने आणि तुमच्या यांना सांगा आमच्यासोबत कसं बोलायचं आमदार। इसके पहले भी गोंदिया जिले को उसने पैसे नहीं दिया एक भी बार। असं नाही आमचा लगा तो सबसे देते था पूरा 5 साल का एक आमदार पिछले वक्त पूरे पैसे लेने करके काम करता है। दरम्यान यावर विनोद अग्रवाल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विनोद अग्रवाल आहेत, तुम्ही भरतशेठ गोगावलेंना सांगत होतात की रोजगार हमी योजनेचे पैसे आलेले नाहीत, थोडेसे रागावलेले दिसलात, काय नेमकं प्रकरण आहे? रोजगार हमी योजनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 4185 कोटी रुपये मार्च 25 पर्यंत विविध जे वैयक्तिक योजना आहेत त्यांच्या कुशल निधी, विकास कामाच्या कुशल निधी हा देय आहे, थकीत आहे। आता केंद्राकडून मिळालेले एकूण पैशापैकी 1400 कोटी रुपये 1379 कोटी रुपये मिळाले आणि ते पैसे खरं पाहिलं तर 185 कोटीच्या सम प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जो देय थकीत असेल त्या प्रमाणात वाटप करायला पाहिजे होते, परंतु जाणून बुजून मराठवाड्याला 70 ते 80% निधी देण्यात आला आणि विशेषतः पूर्व विदर्भाला फक्त 10 ते 15% निधी देण्यात आलेला आहे आणि गोंदिया जिल्ह्याला एकही पैसा मिळालेला नाही। रोजगार हमी योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही आणि हा जो अन्यायकारक शासन निर्णय आम्ही खपवून घेणार नाही। ही गोष्ट मी मंत्री मोदयांच्या कानावर टाकलेली आहे आणि आता मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर टाकलेली आहे निश्चितपणे। पण याआधी सुद्धा तुम्ही बोलणं झालं होतं भरत गोगावलेंशी? सुद्धा मी मंत्री मोदयांशी एकदा आणि 3-3दा 10-10 भेटून त्यांना आम्हाला निधी द्यावा म्हणून विनंती केली होती। त्यांनी ते म्हणाले होते की केंद्राकडून निधी आल्यानंतर लगेच आम्ही निधी देऊ, परंतु निधी आल्यानंतर त्यांचे जे PA आहेत मालपानी यांनी जाणून बुजून गोंदिया जिल्ह्याला जाणून बुजून दुर्लक्ष केलं, तुमच्या जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। 407 कोटी रुपये आज गोंदिया जिल्ह्याचे येणे बाकी आहे, परंतु एकही रुपया त्यांनी गोंदिया जिल्ह्याला दिलेला नाही। मुख्यमंत्र्यांना या संदर्भात बोलणार आहात? मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निश्चितपणे बोलणार आहे। त्यामुळे होते विनोद अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे की रोजगार हमी योजनेचे पैसे जे येणं बाकी आहे ते येत नाही आणि त्यामुळे भरत गोगावले यांना या सगळ्या संदर्भात त्यांनी जाब विचारला आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा निधी का आमच्या जिल्ह्याला मिळाला नाही या संदर्भात तक्रार करणार आहेत। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। काँग्रेसचे आमदार